हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6चा चॅप्टर नंबर 4 ज्याचं नाव आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. एक्सरसाइज विथ कंप्लीट सोल्युशन. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 1 मध्ये मॅच द फॉलोइंगचा क्वेश्चन आहे. ग्रुप ए मध्ये आपल्याला दिलेले आहेत काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत बघा. ॲक्वॅटिक, लिव्हिंग इन अ मडी, वेटलँड अशा प्रकारचे काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. आणि ग्रुप बी मध्ये काय दिलंय तर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं नाव दिलं आहे. ग्रुप ए मधलं कॅरेक्टर आणि ग्रुप बी मधलं ऑर्गॅनिझम यांच्या जोड्या लावायच्या, म्हणजे मॅचिंग करायचंय. तर ॲक्वॅटिक ॲनिमल कोणता आहे याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही. तर फिश हा ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. फिश इज अ ॲक्वॅटिक ॲनिमल, म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमलचं जोडी लागल फिश याच्या सोबत. लिव्हिंग इन मडी वेटलँड, तर याची जोडी लागते वाईल्ड बफेलो याच्या सोबत. ॲम्फिबियन म्हणजे काय की ॲम्फिबियन म्हणजे जमिनीवरती म्हणजे लँड आणि वॉटर याच्यामध्ये राहू शकणारा कोणता प्राणी आहे तर या दोन्हीमध्ये राहू शकणारा आहे फ्रॉग. ठीक आहे, म्हणजे फ्रॉग याची जोडी लागल ॲम्फिबियन. त्यानंतर फोर्थ आहे फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर. स्वॅन म्हणजे बदकासारखा हा एक प्राणी आहे, पक्षी आहे, तर तो पाण्यावर फ्लोट करत राहतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. पहिलं काय आहे बघा, काव, हॉर्स, गोट आणि फिश असा ग्रुप दिलेला आहे. त्यामध्ये ऑड वन कोणता आहे ते सांगायचं. काव, हॉर्स, गोट आणि फिश. तर यामध्ये काव, हॉर्स आणि गोट हे कशावर राहतात, हे राहतात जमिनीवर म्हणजे लँड. दे आर टेरेस्ट्रियल ॲनिमल. अँड फिश इज अ ॲक्वॅटिक ॲनिमल, सो फिश इज अ ऑड वन आउट. Odd one is fish. Reason is others are terrestrial mammals. Okay. Then question number B. In that mango, people, guava and coriander. याच्यामध्ये मँगो, पीपल आणि गुआवा हे काय आहेत तर ट्री आहेत. आणि कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर जे आहे तर ते काय आहे, एक प्रकारचं हर्ब आहे. ओके, सो इट्स अ ऑड वन आउट. Odd one out is coriander because others are trees and coriander is herb. Question number C. Kangaroo, चित्ता, cockroach and deer. बघा यामध्ये काय आहे तर kangaroo, चित्ता and deer, these are the wild animals, or we can say they are mammals. Okay, they are giving birth to their young one, म्हणजे त्यांच्या पिल्लांना ते डायरेक्ट जन्म देतात. आणि कॉकरोच हे ऑड वन आउट आहेत. कॉकरोच हे काय करतात तर हे अंडी घालतात. ओके. दुसरी गोष्ट हे आहेत व्हर्टिब्रेट आणि कॉकरोच आहे इनव्हर्टिब्रेट. डी, मूग, ज्वार, व्हीट अँड बाजरा. याच्यामध्ये ऑड वन आउट आहे मूग. कारण मूग हे काय आहेत, मूग हे डायकॉट्स आहेत. मूग हे डायकॉट्स म्हणजे मूगचे सीड आहेत तर त्याचे दोन भाग होतात, म्हणून
डाळ तयार होते त्याची. म्हणजे ज्या धान्यांची डाळ तयार होते, ज्या सीड्सची डाळ तयार होते ते डायकॉट्स असतात. आणि ज्वार, व्हीट आणि बाजरी म्हणजे ज्वारी, गहू आणि बाजरी हे काय आहेत? मोनोकॉट आहे. ठीक आहे. तर मूग इज डायकॉट अँड अदर इज मोनोकॉट. So Moog is the odd one out. Question number 3, true or false? Hina or mehendi is a type of a shrub. It is a true sentence. हिना म्हणजे मेहंदी याचं जे झाड असतं ते श्रब असतं. ते ट्रू विधान आहे. Trees with taproot collapse easily in light storm. म्हणजे ट्रीज असतात ज्यांना टॅपरूट असतात ते थोडंसं वादळ आलं की पडतात का? तर नाही. त्यामुळे हे रॉंग आहे. तर त्यांचे टॅपरूट असल्यामुळं त्यांचं फर्मनेस खूप जास्त असते. त्यामुळे थोड्याशा वादळामध्ये ते पडत नाहीत. मँगो ट्रीज डू नॉट बिअर फ्लॉवर्स. मँगो ट्रीला फ्लॉवर येत नाहीत का? येतात. ओके. त्यामुळे हे फॉल्स आहे. कारण ज्या ठिकाणी फ्रूट फॉर्मेशन होतं त्या ठिकाणी फ्लॉवर्स तर असतातच. आंब्याला जो मोहर येतो तोच त्याचं फ्लॉवर असतं. पोलार बियर लिव्ह इन डेझर्ट. पोलर बियर म्हणजे डेझर्ट मध्ये नाही राहत, तर ते पोल्स वरती राहतं, म्हणून हे फॉल्स स्टेटमेंट आहे. पोल्स मीन द आईस मध्ये राहतं ते. सम स्पीसीज ऑफ स्नेक्स आर ॲम्फिबियन. हे सेंटेन्स फॉल्स आहे, कारण साप पाण्यामध्ये पोहू शकतात. ठीक आहे, पाण्यामधून ट्रॅव्हल करू शकतात, बट दे आर नॉट ॲम्फिबियन, दे आर रेप्टाइल्स. ठीक आहे, तर हे सेंटेन्स आहे तर ते फॉल्स आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व द रिलेशनशिप इन फर्स्ट पेअर अँड कंप्लीट द सेकंड पेअर. लिव्हिंग ऑन ब्रांचेस दॅट इज अ मंकी अँड लिव्हिंग अंडरग्राउंड. अंडरग्राउंड कोण राहतं? मग ब्रांचेसवर जर मंकी राहतात तर अंडरग्राउंड राहतं रॅट किंवा स्नेक. वी कॅन से रॅट और स्नेक. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी आहे, त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑन ड्राय लँड हॉर्सेस, लिव्हिंग इन केव्स. केव्स मध्ये कोण राहतं? तर लायन or tiger or bat also the example of organism living in cave. Next question number 5, look the following picture carefully. What information do you understand about these plants? Note down all points in our notebook, in your notebook. हे प्लॅन्ट दिलेलं आहे आणि हे एक प्लॅन्ट दिलेलं आहे. तर या प्लॅन्टचं रूट तुम्हाला दिसतंय ते टॅप रूट आहे. वुडी स्टेम अँड ब्रांचेस. स्टेम कसं आहे? वुडी आहे. टॅप रूट आहे त्याला, बरोबर. टॅप रूट. ब्रॉड लिव्स विथ नेट व्हेनेशन म्हणजे कोणतं व्हेनेशन? नेट व्हेनेशन इज अ रेटिक्युलेट व्हेनेशन आहे त्याच्यामध्ये. एक्झाम्पल ऑफ डायकोटिलेडोनस प्लांट्स. याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये आपण मँगो हे एक्झाम्पल देऊ शकतो. त्यानंतर हे आहे मोनोकॉट. मोनोकॉट ग्रास आहे. सॉफ्ट हर्बेसियस स्टेम म्हणजे हिरवं स्टेम आहे बघा, ग्रीन स्टेम. ठीक आहे. आणि रूट कसे आहेत? तर फायब्रस रूट सिस्टम आहे त्याच्यामध्ये. आणि लिव्स कसे आहेत? तर पॅरलेल व्हेनेशनचे. एक्झाम्पल्स आर wheat. Wheat is the example of monocot grass. Question number 6, which characteristic would be considered to determine if a holy basil plant is a tree, shrub or herb? म्हणजे तुळस जे आहे ना, तर ते ट्री आहे की श्रब आहे की हर्ब आहे, तर हे कोणत्या कॅरेक्टरिस्टिक वरनं कळतं? कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. हाईट. हाईट ऑफ
height of this basil, holy basil, is less than 1 meter. हे कॅरेक्टरिस्टिक कशाचं आहे, तर हे पण हर्बचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर स्टेम आहे त्याचं सॉफ्ट आणि ग्रीन असतं. त्याचं ब्रँचेस, सॉफ्ट ब्रँचेस अरायझिंग नियर बेस, आणि लाईफ स्पॅन मोस्टली ॲन्युअल, म्हणजे जास्तीत जास्त एक वर्षभर तुळशीचं रोप, तुळशीचं जे प्लॅन्ट आहे तर ते वाढू शकतं. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक जर आपण एकत्रित केले तर तुळशीला आपण किंवा होली बेसिलला आपण हर्ब म्हणू शकतो. देअरफॉर इट इज क्लासिफाईड ॲज हर्ब ड्यू टू ऑल these characteristics. Next question. Difference between monocotyledonous and dicotyledonous plants. मोनोकॉट प्लांट्स मध्ये 1 कोटिलेडॉन सीड आहे, इथं 2 कोटिलेडॉन सीड आहे. पॅरलेल लीफ व्हेनेशन असतं मोनोकॉट मध्ये, तर रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे नेट व्हेनेशन असतं डायकॉट्स मध्ये. फायब्रस रूट असते मोनोकॉट मध्ये, तर टॅप रूट सिस्टम डायकॉट्स मध्ये असते. सॉफ्ट अँड हर्बॅसियस स्टेम असतं मोनोकॉट मध्ये, आणि उडी स्टेम असतं डायकॉट मध्ये. फ्लॉवर्स मध्ये ज्या पेटल्स आहेत तर त्या 3च्या पटीमध्ये असतात मोनोकॉट मध्ये, आणि डायकॉट मध्ये 4 किंवा 5च्या पटीमध्ये असतात. Examples are wheat, rice, maize, grass, banana. Examples of dicots are mango, people, bean, roots, sunflower, etc. हे झाले एक डिफरन्स बिटवीन मोनोकॅट अँड डायकॉट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द हॅबिटॅट ऑफ डक अँड वाय? हॅबिटॅट म्हणजे डक कुठल्या सराउंडिंग्स मध्ये राहतो आणि तिथे का राहतो. हॅबिटॅट ऑफ डक इज aquatic, okay, or semi aquatic we can say, near ponds, lakes, rivers किंवा wetland. Why it is so? It has a webbed feet. त्याचे जे पाय असतात तर त्यांच्यामध्ये वेब आहे, म्हणजे अशा प्रकारे तिथं त्यांचे पाय वेब्ड फीट असतात, म्हणजे त्यांना पोहण्यासाठी इझी होतं. ड्यू टू दॅट they can swim easily in water. Waterproof feathers keep their body dry, म्हणजे wax like substances are present on the feather of duck, म्हणजे त्यांच्या पंखांवर पाणी थांबू शकत नाही, पंख ओले होऊ शकत नाही, सो ते पाण्यामध्ये इझिली राहू शकतात. आणि त्यांचं जे फूड आहे तर ते पाण्याच्या जवळ त्यांना मिळतं, किंवा स्मॉल फिश जे आहेत किंवा aquatic प्लांट आहेत किंवा इन्सेक्ट आहेत तर ते they found near the bottom. They can rest and nest on the bank of water bodies, आणि ते त्यांचं घरटं वॉटर बॉडीजच्या कडेला बांधू शकतात. नेक्स्ट. ऑब्झर्व एनी 5 animals in your surrounding and determine their habitat. इथे सॅम्पल आन्सर दिलेला आहे. तुम्ही तुमच्या सराउंडिंग्स मध्ये जे कोणते ॲनिमल्स तुम्हाला मिळतात त्यांचे अशा प्रकारे लिस्ट करू शकता. म्हणजे बघा, जर डॉग असेल तर तो टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे, आणि तो का टेरेस्ट्रियल म्हणायचं तर लिव्ह ऑन द लँड आहे. स्पॉरो किंवा क्रो, चिमणी किंवा कावळा, एरियल आहे त्याचं हॅबिटेट, आणि फ्लाईज अँड नेस्ट ऑन ट्रीज. फिश आहे, इट इज aquatic. फ्रॉग आहे, amphibian, मीन्स कॅन live on land and also can live in water, both land and water. Squirrel, trees dwelling, live on branches. ठीक आहे, त्यांना शाखाद असं पण म्हटलं आहे संस्कृत मध्ये. तर हा झाला एक्सरसाइज चॅप्टर नंबर 4चं, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या मित्रांसोबत
हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.